नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आर-आर-बी कडून रेल्वेमध्ये मेगा भरती निघालेली आहे. फक्त 10वी पासवरती तुम्ही इथे अर्ज करू शकता. 32,438 जागा आहेत. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह इथे दाखवणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात माहिती जाणून घ्या. भारतीय रेल्वे ग्रुप डी अंतर्गत ही भरती आहे, ज्यामध्ये 32,000 पेक्षा जास्त जागा आहेत. यामध्ये जागा कोणकोणत्या आहेत तर असिस्टंट, पॉइंट्समॅन, ट्रॅकमॅन, ट्रॅक मेंटर. शैक्षणिक पात्रता 10वी पास, 12वी पास किंवा ITI यापैकी काहीही चालेल. फीज जर पाहिली तर ओपन ओबीसाठी 500 रुपये, SC ST असतील किंवा महिला असतील यांना 250 रुपये फीज राहणार आहे. वयाची अट जर पाहिली तर 18 ते 36 वयोगट राहील. यामध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट राहील आणि OBC साठी 3 वर्ष सूट राहील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 देण्यात आलेली आहे. यासाठी आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, चला स्क्रीनवरती जाऊयात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. rrbapply.go.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. लेटेस्ट अपडेटमध्ये 23 जानेवारीला ही जाहिरात तुम्ही इथे पाहू शकता. रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट. तर यावरती तुम्ही क्लिक कराल तर ही PDF जी आहे ती तुमच्यासमोर येईल आणि यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ही जाहिरात एकदा संपूर्ण वाचून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतरच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. एकदा ही PDF डाउनलोड करा आणि वाचून घ्या. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वरती आल्यानंतर वरती पहा ॲप्लायचं बटन दिसेल. या ॲप्लाय बटनावरती गेल्यानंतर खाली क्रिएट ॲन अकाउंट हा पहिला ऑप्शन दिसेल. क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला अकाउंट उघडायचं आहे. त्यानंतर इथे एक नोटीस आहे की ज्यांनी ऑलरेडी CNN इश्यू बाय RRB म्हणजे RRBचा कुठला फॉर्म वगैरे भरला असेल तर डायरेक्टली तुम्ही लॉग इन वगैरे करून डायरेक्टली फॉर्म भरू शकता. तुम्हाला अकाउंट उघडायची गरज नाही. पण तुम्ही जर इथे नवीन आहात, पहिल्यांदाच RRBचा फॉर्म भरताय, तर इथे आपण काय करणार आहे तर इथे ओके करायचं आहे आपल्याला आणि आपण इथं अकाउंट उघडणार आहे. ओके करूयात. ओके करून आता आपल्याला अकाउंट उघडण्यासाठी इथे माहिती भरायची आहे. माहिती भरण्यासाठी आता आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे ती एकदा पाहून घ्यायची आहे. काय काय माहिती भरायची आहे. सर्वात पहिल्यांदा कंट्री ऑफ नॅशनॅलिटी. आपल्याला इथे कंट्री निवडायची आहे. तर आपण इथे इंडियन आहोत तर आपल्याला इंडियन हा ऑप्शन निवडायचा आहे. इंडिया ऑप्शन निवडल्यानंतर खाली पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला फुल नेम विचारला आहे. आता फुल नेम टाकताना ॲज पर रेकॉर्ड इन महाराष्ट्र 10th क्लास 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. अगोदर आडनाव वगैरे तशाच पद्धतीने. रिटाईप फुल नेम, पुन्हा एकदा व्यवस्थित नाव इथे टाकायचं. त्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम. जर आपण कधी नावामध्ये बदल वगैरे केला असेल, गॅजेट वगैरे काढले असेल तर तुम्ही इथे येस करून ते नाव वगैरे तुम्ही इथे टाकू शकता. इथे अंडरस्टँड करून जे काही नाव चेंज केलं असेल तर, नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायला विचारेल. तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे. जी काही असेल तर रिटाईप करायचे. पुन्हा एकदा डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर मेल जे असेल, फिमेल असेल, ट्रान्सजेंडर असेल, जे काही असेल ते सिलेक्ट करा दोन्हीकडे. त्यानंतर फादर नेम, फादरचं नाव इथे टाकायचं आहे. रिटाईपमध्ये पुन्हा एकदा फादरचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मदरचं नाव इथे आईचं नाव टाकायचं आहे आणि राईट साईडला पुन्हा एकदा आईचं नाव. अशा पद्धतीने ही पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. फादरचं मदरचं नाव टाकताना जसं मार्कशीटवरती असेल व्यवस्थित तसं टाकून घ्यायचं. त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला इथे पहा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि जनरेट ईमेल OTP वरती क्लिक करायचा आहे. तसेच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचा आहे. OTP आल्यानंतर ह्या बॉक्समध्ये तो OTP इथे फक्त तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जो OTP येईल तो इथे टाकायचा आहे दोन्ही साईडला, ईमेल ID आणि मोबाईलचा. त्यानंतर खाली आधार व्हेरिफिकेशन आहे तुमचं. यामध्ये प्लीज एंटर आधार कार्ड नंबर. आधार कार्डचा नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल तो या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे. एक पासवर्ड बनवायचा आहे. पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता सगळी माहिती इथं भरलेली आहे. आपण आता प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटवरती क्लिक करूयात. प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे एकदा नीट वाचून घ्यायची आहे. तुमचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळे चेक करायचे आहे. त्यानंतर आय हॅव चेक द अबाउट डिटेल्स अँड फाउंड द करेक्ट या टिक करायची आणि क्रिएट अँड अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे.
आणि त्यानंतर इथे कन्फर्म करायचं आहे. पुन्हा आपल्याला माहिती बदलता येणार नाही असं काही सांगितलं आहे, तर इथे कन्फर्म करायचं आहे. जसं तुम्ही कन्फर्म कराल तर इथे आपला अकाउंट ओपन झालेलं दिसेल. युजर क्रिएटेड सक्सेसफुली झालेला आहे. आता आपल्याला साइन इन करायचं आहे. साइन इन टू युअर अकाउंट म्हणजेच आपला जो काही मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डी सुद्धा टाकून तुम्ही इथे पासवर्ड जो बनवला होता तो इथे टाकून आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं जे काही लॉग इन आहे ते इथे झालेलं तुम्हाला दिसेल. आता इथे लॉग इन झाल्यानंतर इथली माहिती सगळी वाचायची आहे. खाली ऑनलाईन ॲप्लिकेशनचं बटन दिसेल. या ऑनलाईन ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 जाहिरात दिसतील, ज्यामध्ये व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 7th CPC पे मॅट्रिक्स, ज्यामध्ये ओपनिंग डेट आहे तारीख 23/1/2025ची जी जाहिरात आहे आणि क्लोजिंग डेट 22/2 आहे. तर ह्यासाठी आपण आता फॉर्म भरणार आहे. तर इथे आपल्याला जे काही ओपनिंग डेट आहे, जाहिरात आहे, याची PDF सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर इथे आपल्याला जे काही RRB विच यू वॉन्ट टू अप्लाय, म्हणजे कोणत्या भागामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे, RRB कोणत्या RRB मध्ये, ते इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. अहमदाबाद, अजमेर, बंगळूर, भोपाळ सर्व आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मुंबई इथे दिलेलं आहे. तर हे पण इथे मुंबई सिलेक्ट करणार आहे. तर तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते सिलेक्ट करा. तर आपण महाराष्ट्रात आहे त्यामुळे मुंबई सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी इथे आय एम नॉट करंटली डिक्लेअर एनी RRB RRC यावरती क्लिक करायचं आहे. आय एम नॉट करंटली डिक्लेअर्ड, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हे ऑप्शन कट करायचं आहे. अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आपल्याला पर्सनल डिटेल्स इथे भरायचे आहेत. त्यानंतर अदर डिटेल्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अपलोड प्रोफाईल आणि प्रिव्ह्यू आणि सबमिट अशा प्रकारच्या 5 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. पर्सनल डिटेल्समध्ये इथे माहिती तुमची ऑटोमॅटिकली आलेली आहे. थोडं आता खाली यायचं आहे. खाली आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये, त्यानंतर अदर डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स, हे जे डिटेल्स आहेत यामध्ये 5 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. इथे माहिती आली आहे. खाली यायचं आहे. खाली मॅरिड स्टेटस आहे, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ही माहिती तुम्हाला देईल. इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर रिलिजन आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन जे काही असेल तुम्ही ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण हिंदू सिलेक्ट करूयात. त्यानंतर मदर टंग आपली मराठी भाषा आहे, तर आपण मदर टंग लँग्वेज मराठी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन, एक्झाम देण्यासाठी तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे ती एक्झाम तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. एक्झामची लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परमनंट विजिबिलिटी मार्क्स, जर काही तुमच्या विजिबिलिटी मार्क्स आहे म्हणजे जन्मखून वगैरे असेल ते तुम्ही या दोन्ही बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचे आहे. तीळ वगैरे असेल किंवा अन्य काही असेल ते तुम्हाला या दोन्ही बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर कम्युनिटी डिटेल्स विचारले, म्हणजे कम्युनिटी म्हणजे आपली कॅटेगरी. आता UR म्हणजे ओपन म्हणजे अनरिझर्वड, UR, SC, ST, OBC, EWS सगळे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तर यापैकी जी काही कास्ट असेल ती तुम्ही कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेम ऑफ द कास्ट, कास्ट म्हणजे जातीचं नाव, जात कोणती आहे ती इथे टाकायची. त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. कम्युनिटी सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी, त्या कास्ट सर्टिफिकेटची ऑथॉरिटी असते, कुठून इश्यू झालेला आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेटची डेट, इश्यू डेट टाकायची आहे खाली तुम्हाला, ज्यामध्ये सर्टिफिकेट कधी इश्यू झालेले आहे ते टाकायचं आहे. आणि इश्यू स्टेट आपला महाराष्ट्र. त्यानंतर डेट इथे विचारले. अँड डू यू विश टू अवेल फ्री रेल ट्रॅव्हल पास फॉर द एक्झाम, एक्झामसाठी फ्री ट्रॅव्हल रेलचा पास, रेल्वेचा फ्री पास असेल तो तुम्हाला हवा आहे का, तो हवा असेल तर इथे आपण येस करूयात, नसेल तर तुम्ही नो करू शकता. तर आपण इथे ट्रॅव्हलसाठी पास हवा आहे तर येस करायचं. त्यानंतर अपलोड युअर व्हॅलिडी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आपल्याला. इथे अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करून 500 KB पर्यंत तुम्ही PDF अपलोड करायची आहे. 500 KB पर्यंत इथे तुम्ही PDF अपलोड करा. अपलोड केल्यानंतर खाली आता प्रेझेंट ॲड्रेस विचारला आहे, तर इथे स्टेट महाराष्ट्र, त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल जिथे आता प्रेझेंटली तुम्ही राहताय ते ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट झाला, ॲड्रेसमध्ये या बॉक्समध्ये पूर्णपणे ॲड्रेस टाका. त्यानंतर प्रेझेंट नियरेस्ट सिटी किंवा टाउन जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पिनकोड तुमचा असेल, अशा पद्धतीने प्रेझेंट ॲड्रेस पूर्ण टाका आणि टिक. इफ जर परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे टिक करून तुम्ही हा फॉर्म सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तो आपला सेव्ह होणार आहे. त्यानंतर पाहू शकता पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. आता आपण आलेलो आहोत अदर डिटेल्समध्ये. अदर डिटेल्समध्ये आल्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन डिटेल्स, आर यू एक्स सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर येस करू शकता आणि जी काही एक्स सर्व्हिसमॅनची माहिती असेल ती तुम्ही देऊ शकता. नसेल तर नो ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. तर इथे आपण नो करूयात. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिझॅबिलिटी, अपंग वगैरे असेल, बेंचमार्क डिझॅबिलिटी, आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिझॅबिलिटी म्हणजे अपंग आहे का, जर
तुम्ही अपंगमध्ये येत असाल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करा आणि जे अपंगाची माहिती असेल ती डिसेबिलिटी कॅटेगरी असेल, सब कॅटेगरी असेल, पर्सेंटेज किती अपंग आहेत, UDIDचा नंबर असेल अवेलेबल असेल तर, PW सर्टिफिकेट नंबर असेल तर टाका, नसेल अपंग तर नो करा. त्यानंतर खाली स्क्राईब डिटेल्स विचारलेत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला एक्झामसाठी एखादा व्यक्ती एक्झाम देण्यासाठी हवा असेल, त्याला स्क्राईब म्हणतो, ते हवं असेल तर येस करू शकता, नसेल तर नो. त्यानंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहेत, EBC डिटेल्स, EBCमध्ये येत असाल तर येस करू शकता आणि त्याची माहिती तुम्ही इथे देऊ शकता, नसेल तर नो. त्यानंतर आर यू एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे, इंडियन रेल्वेचे जर तुम्ही एम्प्लॉय असाल, कामगार असाल तर तुम्ही इथे येस करायचं आहे आणि ती माहिती टाकायची आहे. इथे आर यू एन एम्प्लॉय इंडियन रेल्वे, नसेल तर डायरेक्टली तुम्ही इथे ऑप्शन नो करू शकता. जर तुम्ही इथे पाहू शकता, जर येस केलं तर तुम्हाला इथे माहिती जी आहे ते भरावी लागणार आहे, जर तुम्ही एम्प्लॉय असाल तर. जर तुम्ही इंडियन रेल्वेचे एम्प्लॉय नसाल तर डायरेक्टली खाली नोचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, तो नोचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर करंट एम्प्लॉय डिटेल्स, जर आत्ता तुम्ही कुठे काम करत असाल कुठल्या कंपनीमध्ये तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. नसेल तर नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करा. त्यानंतर डिटेल्स ऑफ कोर्स कम्प्लिटेड, ॲक्ट, अप्रेंटिसशिप वगैरे झाली असेल NCVTची तर ते तुम्ही NSC ग्रँटेडली तर तुम्ही ती येस करून ती माहिती देऊ शकता, कोणत्या ट्रेडमध्ये वगैरे ट्रेनिंग्स कधी झालं ते देऊ शकता, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर बँक डिटेल्स फॉर रिफंड फीज रिफंड फीज रिफंड जर होणार असेल तर ती तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला रिफंड पाहिजे, जर रिफंड काही कारणास्तव झाली तर ते तुम्हाला या बँकेच्या खात्यामध्ये भेटून जाईल. तर रिफंड बँक फीज अकाउंट होल्डर नेम, पहिल्यांदा नाव टाकायचं आहे, बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करून IFSC कोड वगैरे टाकून ही माहिती बँकेचा ॲड्रेस वगैरे सेव्ह करायची. सेव्ह केल्यानंतर पुढची स्टेप येते एज्युकेशनल डिटेल्स. आता क्वालिफिकेशन ITI आहे, मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी आहे आणि NSC आहे, तर त्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करा. तर मी इथे काय सिलेक्ट करतो, 10वी सिलेक्ट करतो, म्हणजे मॅट्रिक्युलेशन. ITI सिलेक्ट करा तर त्याचं ट्रेड वगैरे तुम्ही सिलेक्ट करा. आता 10वी सिलेक्ट केलं, मॅट्रिक्युलेशन SSLC. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट, आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात तुमची शाळा झाली, 10वी असेल ती कोणत्या जिल्ह्यात झाली तो जिल्हा. त्यानंतर बोर्ड कोणतं होतं तुम्हाला, ते बोर्ड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं 10वीला तर ते तसं तुम्हाला त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर कधी पास झाला, डेट ऑफ पासिंग, जे काही मार्कशीट आहे त्याच्यावरती सगळी माहिती आहे ती टाका, रोल नंबर टाका आणि त्यानंतर सिरियल नंबर टाकायचा आहे. राईट साईडला तुम्हाला मार्कशीटवरती भेटेल आणि ती माहिती ॲड करायची. ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने ही माहिती ॲड होईल. एडिट करायची असेल तर एडिटसुद्धा व्यवस्थित करू शकता. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे प्रोफाईल फोटो आणि सिग्नेचर. पुढच्या स्टेपमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला एक फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करायचा आहे. इथे सॅम्पल दिलेले आहेत कशा पद्धतीने फोटो चालेल. व्हाईट बॅकग्राऊंड चालणार आहे, लक्षात ठेवा. हे अशा प्रकारचे फोटो नको, असा एक फोटो पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंडचाच फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. याची जी साईज आहे 320x240 आणि सिग्नेचरची 60x140. तर याची जी काही साईज करण्याची लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तिथे जाऊन तुम्ही आपला फोटो आणि सिग्नेचर त्याची रिसाईज करा. डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट आहे, तिथे जाऊन आपला फोटो आणि सिग्नेचर बनवून घ्या आणि इथे आपल्याला अपलोड करा. तर इथे मी टाईम घालवत नाही, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. व्हाईट बॅकग्राऊंड करून तुम्ही फोटो तयार करा आणि सिग्नेचरसुद्धा तयार करा. मी इथे तयार केलेलं आहे, त्याची साईज वगैरे बनवा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. प्रोफाईल फोटो आणि सिग्नेचर अपडेट सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर आता शेवटची स्टेप येते प्रेफरन्स अँड प्रिव्ह्यू. प्रेफरन्स द्यायचे आहेत आपल्याला. आता प्रेफरन्स देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली यायचं आहे. शेवटी इथे हा जो फॉर्म आहे तो सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह करून नेक्स्ट बटन आहे खाली, या नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता जे काही RRBसाठी कोणत्या झोनमध्ये कोणकोणत्या तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्या पोस्ट इथे तुम्हाला आलेल्या आहेत. तर यापैकी जे काही पोस्ट आहेत त्यापैकी तुम्ही अप्लाय करू शकता. आता त्याला प्रेफरन्स तुम्हाला कसा द्यायचा आहे, आता इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये तर 14 पोस्ट इथं आलेल्या आहेत. तुम्हाला प्रेफरन्स कसा द्यायचा ते तुम्ही देऊ शकता. पहिल्यांदा कोणतं टाकायचं आहे, या प्लस आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही टाकू शकता. समजा मला आता हे पोस्ट पहिल्यांदा टाकायचे तर मी इथे प्लस केलं, ही मला दुसऱ्यांदा टाकायची आहे तर मी ही प्लस केलं. अशा पद्धतीने तुम्ही एक एक पोस्ट जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ॲड करा. जे काही असेल ते तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी आहे, CR असिस्टंट आहे, ट्रॅक मेंटर आहे, अशा पद्धतीने ॲड करा. त्यानंतर खाली सगळ्या पोस्ट व्यवस्थित रेफरन्स दिला आहे. आय हॅव एक्झिक्युटेड अँड चेक केलेले आहेत तर इथे टिक करायचे आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर प्लेस तुमच्या शहराच्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे. सिग्नेचर इथे ऑटोमॅटिकली आलेलं दिसेल. त्यानंतर प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती बरोबर आहे तर प्रिव्ह्यू करा. तर तिथे तुम्हाला विचारेल
की अजून पोस्ट ॲड करायच्या आहेत का, तर आपल्याला नाही करायच्या, नो करूयात. आता आपल्याला फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. सगळी माहिती येईल, ही सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे आणि हा जो फॉर्म आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे. सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करा. पुन्हा आपल्याला माहिती एडिट करता येणार नाही. सगळी माहिती बरोबर असेल तर आय हॅव चेक्ड ह्या बटनावरती क्लिक करून टिक करून सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते पाहू शकता आता ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे का, एकदा पूर्णपणे विचार करून सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट केलं की इथे पाहू शकता SC/ST साठी ₹250 फीज आहे आणि तुम्ही जर महिला असेल तरीसुद्धा 250 आहे आणि बाकीच्यांसाठी ₹500 आहे. तर ही सगळी माहिती करून पे विथ SBI वरती क्लिक करा. SBIच्या ठिकाणी येईल. आता इथे तुम्ही कोणत्याही बँकेचं असलं तरी पेमेंट करू शकता. जसं की लेफ्ट साईडला UPI बटन क्लिक करा. UPI QR कोड क्लिक करून पे नाववरती क्लिक करा. इथे पाहू शकता SBIचा QR कोड येईल. तुमच्या Google Pay, फोनपेनी कुठल्याही बँकेचं असू द्या खातं, तुम्ही Google Pay, फोनपेनी इथे हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट झालेलं आहे. पेमेंटची रिसिप्ट इथे येईल. इथे प्रिंट बटनावरती क्लिक करून याची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा याचं प्रिंट करून सेव्ह बटनावरती क्लिक करून हे PDF सेव्ह करायची आहे. पेमेंटची रिसिप्ट सेव्ह झाली. आता ॲप्लिकेशन जे आलेलं आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला सेव्ह करायचं आहे. आता ॲप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी बॅक बटनावरती यायचं आहे. बॅकवरती आल्यानंतर हे पाहू शकता आपण कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे, पेमेंट कंप्लीटेड आहे का, तसेच व्ह्यू ॲप्लिकेशन एक डोळ्याचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही भरलेलं इथं येणार आहे. खाली तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ही प्रिंट सेव्ह करून घ्यायची आहे किंवा प्रिंट आपली काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा पूर्णपणे संपूर्ण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. संपूर्ण A to Z प्रोसेस तुम्हाला समजली असेल तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.